नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्कूटीची बैलाला धडक, हॉटेल व्यावसायिक महेंद्र सहतिया यांचा दुर्दैवी अंत, पत्नी गंभीर जखमी। उरण शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्कूटी आणि बैलामध्ये झालेल्या भीषण धडकेत एका 55 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा करुण अंत झाला आहे। या अपघातात मैताची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी 24 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार द्रोणागिरी उरण येथील प्रजापती प्राईड या इमारतीत राहणारे महेंद्र झामनदास सहतिया वय वर्ष 55 हे आपल्या पत्नी रेणू महेंद्र सहतिया वय वर्ष 55 यांच्यासह स्कूटीवरून जात असताना अचानक समोर आलेल्या बैलाशी त्यांची जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की स्कूटीवरून दोघेही रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले। अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पती पत्नीला उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दाखल केले। मात्र महेंद्र सहतिया यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री 9:30 वाजच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मैताच्या पत्नी रेणू सहतिया यांनी दिलेल्या माहितीवरून उरण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश कोंडाळकर पुढील अधिक तपास करत आहेत। रस्त्यावरील भटक्या जनावरांमुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे द्रोणागिरी आणि उरण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।